मिरजेत बेपारी समाजाचे आंदोलन सुरूच. आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासमोर बेपारी समाजाच्या समस्या मांडल्या. संघटनेच्या नावाखाली तोडपाणी सुरू. आमदार इद्रिसभाई नाईकवाडी. काही संघटनांकडून जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड होत असल्याचे बेपारी समाजाचे मोठे नुकसान होत आहे. या विरोधात मिरज शहर बीफ मर्चंट्स असोसिएशन, जमियतुल कुरेश मिरज यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बुधवारपासून बीफ विक्री तसेच जनावरांची खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन बेमुदत सुरू ठेवलेलं असून आंदोलनाची तीव्रता वाढवत बेपारी समाजाने आज आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांच्यासह मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या आहेत. यावेळी आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांनी बेपारी समाजावर सुरू असलेल्या अन्याय तात्काळ बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली. काही संघटनेच्या नावाखाली दुकाने उघडली आहेत, फक्त तोडपाणी सुरू आहे. असली गोरक्षक कौन आहे ये मैं जानता है, ये तोडपाणी करने वाले लोग हैं. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची आठवण करून आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांनी सकारात्मक चर्चा केली. त्रास देणाऱ्या संघटनांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश प्रणिल गिल्डा यांनी दिल्याची माहिती आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांनी दिलेली आहे. लोकांच्याही काय अडचणी येतात तर त्यांना काही लोक काही संघटनांच्या नावाखाली अडवतात जनावरांनी भरलेल्या गाड्या आणि मग त्यांना दमदाटी करून चल पोलीस स्टेशनला वगैरे करून मग तोडपाणी करायचं असा विषय आणि याचा त्रास त्या व्यापाऱ्यांना होत होता. म्हणून त्यांनीही माझ्याकडे विनंती केलेली की या संबंधात काहीतरी मार्ग काढावा. त्यांच्या अडचणीसुद्धा आज आपण उपाधीक्षक यांच्या समोर त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यातल्या काही चुकीच्या चाललेल्या गोष्टींना कसा आळा बसवता येईल. काही जणांनी उगाच संघटनेच्या नावाखाली दुकाने उघडली, त्याचं काय समज. हा ठीक आहे, गाडीत जर गोश असं काय असेल तर मान्य आहे, तेव्हा त्याला एखादी शंकास्पद नजरेनं बघून त्याला आपण अडवू शकतो किंवा त्याची शहानिशा करू शकतो. पण हा अधिकार यांना कोणी दिला? ते काय पोलीस आहेत का? हे शासनाने यांना अधिकार दिला असं काही नाही आहे. तुम्ही इन्फॉर्म करा पोलिसांना, पोलीस योग्य ते काय असेल त्यातलं चौकशी करून त्या संदर्भात जर चुकीचं होत असेल तर गुन्हा दाखल करतील, नसेल तर त्यांना जावं. पण हे लोक आता केवळ संघटना आणि हे वगैरे हे नाव आहे, फक्त तोडपाणी हा विषय महत्त्वाचा. आपल्याला सांगतो, मीच सांगतोय म्हणून नव्हे, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे जाहीरपणानं. तुम्ही क्लिप ऐकली असेल मोदी साहेबांची की ये गोरक्षक कौन है मैं अच्छी तरह जानता हूँ, ये तोडपाणी करने वाले लोग हैं. हे नरेंद्र मोदींनी सांगितलं, इद्रिसभाई कुठे नाही. म्हणजे ह्याची व्याप्ती किती आहे आणि ही कुठेतरी थांबावं लागेल आणि लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांचे व्यापार उद्योग त्यांना करता आलं पाहिजे. ते काही 2 नंबर धंदे नाही किंवा कायद्याचं उल्लंघन करून तिथं काम करत नाही, मग त्यांनी काय त्रास सहन करावा. आणि मग ते लाईव्ह स्टॉक आहे म्हणून काही डिटेन करायचं आणि मग त्यात लाईव्ह स्टॉकचं नुकसान होऊ नये म्हणून मग त्याचा गैरफायदा घेऊन तोडपाण्या करायचा, काही अवाजवी मागण्या करायच्या आणि त्या पूर्ण करून घ्यायचा, हा एक व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात चांगली चर्चा या ठिकाणी आज झाली, सकारात्मक. आणि ज्या सूचना त्या व्यापाऱ्यांना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत, त्या पुढच्या काळात असे प्रसंग उद्भवले तर तातडीनंच त्याबद्दलचं जी काय असेल ती कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.